हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपलं वय कितीही असू देत, स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसावं हे प्रत्येकीलाच वाटतं, राईट? बट बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण स्वतःला खूप जास्त पैसा खर्च केला, खूप जास्त पैसा खर्च करून आपण शॉपिंग केली किंवा स्वतःसाठी आपण खूप जास्त पैसा घालविला तरच आपण अट्रॅक्टिव्ह आणि स्मार्ट दिसू शकतो. बट असं अजिबात नाही. काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या जर आपण डेली रुटीन मध्ये, डेली लाईफस्टाईल मध्ये फॉलो केला तर नक्कीच त्याने आपल्याला स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स खूपच छोट्या छोट्या आणि सोप्या टिप्स आहेत. ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला एक ग्लॅमरस लुक मिळेल आणि तुम्ही स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह नक्कीच दिसाल. चला तर मग त्या टिप्स कोणत्या हे आपण बघूया. त्यामध्ये टिप नंबर 1, राईट पोश्चर. आता जर तुम्ही एखाद्याशी बोलत असाल आणि बोलताना तुम्ही तुमच्या कमरेमध्ये वाकून बोलत असाल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. तर तुम्ही काय करा, एखाद्याशी बोलताना तुम्ही राईट पोश्चर मध्ये बोला, स्ट्रेट आणि स्मार्टली बोला. त्याने काय होईल की तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि त्यासोबतच तुम्ही स्वतःमध्ये एक कॉन्फिडंट फील कराल. त्यानंतर टिप नंबर 2, वेअर परफेक्ट फिटिंग क्लोथ्स. आता तुम्हाला स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी वेस्टर्न किंवा फॅशनेबलच कपडे घालायला हवेत असं अजिबात नाही. तर तुम्ही कोणतेही कपडे घाला, मग ते टॉप असू देत, कुर्ती असू देत किंवा ब्लाउज असू देत, कुठलेही कपडे तुम्ही वेअर करू शकता. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, ते कपडे तुमचे परफेक्ट फिटिंग मध्येच असायला हवे. आता काय होतं, आपल्याला कुठे एखाद्या प्रोग्रामला जायचं असतं आणि आपण छान मेकअप ही करतो, छान तयारही होतो, खूप सुंदर असं आपण रेडी होतो आणि आपले कपडे जे असतात ते परफेक्ट फिटिंग मध्ये नसतात. तर ते कुठेतरी एक लूज टाईपचे कपडे आपले असतात. त्यामुळे काय होतं की आपला लुक एक गबाळ्यासारखा वाटतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही परफेक्ट फिटिंग मध्येच कपडे हे वेअर करा. आता या उलट जेव्हा आपण खूप सुंदर असं तयार होतो आणि आपण खूप जास्त फिटिंग मध्ये कपडे हे घालतो, खूप जास्त फिटिंग मध्ये जर आपण कपडे वेअर केले तर त्यामध्ये आपण अनकम्फर्टेबल फील करू, आपला लुक त्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे शक्यतो कुठे जाताना तुम्ही परफेक्ट फिटिंग मध्ये असलेलेच कपडे हे वेअर करा. तर नंबर 3 आहे एनहान्स युअर आईज अँड लिप्स. आता बघा, आपण कुणासोबत बोलत असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपले डोळे आणि आपले ओठ म्हणजेच आपले लिप्स हे नोटीस केले जातात. त्यामुळे सगळ्यात जास्त अटेन्शन हे तुमच्या लिप्स कडे आणि तुमच्या डोळ्यांकडे द्यायला हवं. जर आपले डोळे हे निस्तेज असतील, आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर ते अजिबात चांगले वाटत नाही. त्याचबरोबर जर आपले लिप्स हे डिहायड्रेटेड असतील, क्रॅक झालेले असतील, फाटलेले असतील तर तेही अजिबात चांगले वाटत नाही. तर तुम्ही काय करा की तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या आणि त्यासोबत तुम्ही एखादी चांगली अशी आय क्रीम ही डोळ्यांसाठी यूज करा. त्याचबरोबर तुमचे ओठांनाही तुम्ही व्यवस्थित मॉइश्चराईज करत चला. आता त्याचबरोबर तुम्ही जर कुठे बाहेर जात असाल तेव्हा छान असा लिप बाम किंवा तुम्ही न्यूड कलरची लिपस्टिक ही वापरू शकता. डोळ्यांनाही हलकासा मेकअप करा. म्हणजेच काय की तुम्ही आयब्रो या डार्क करा किंवा काजळ हे लावा. अशा प्रकारचा डोळ्यांना थोडाफार मेकअप करा. त्याने काय होईल की आपली पर्सनॅलिटी ही अट्रॅक्टिव्ह आणि सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर आहे ग्रूम युअर नेल्स. तुमची नखं हे वेळोवेळी क्लीन करा. होतं की आपण एखाद्याशी बोलत असतो तेव्हा सगळ्यात जास्त आपले हात आणि हाताची बोटं ही नोटीस केले जातात आणि जर आपल्या नखांमध्ये घाण असेल, आपले नख हे तुटलेले असतील किंवा नखांना अर्धवट नेलपेंट असेल, क्लीन नसेल तर ते अजिबातच हायजीन वाटत नाही आणि ते अजिबातच चांगलं दिसत नाही. तर तुम्ही काय करा, वेळोवेळी तुमचे नख हे क्लीन करत चला. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या नखांना अर्धवट नेलपेंट ही अजिबात ठेवू नका, तेही व्यवस्थित वाटत नाही. जर तुम्हाला डार्क नेलपेंट ही लावायचीच असेल तर तुम्ही ती नेलपेंट वेळोवेळी चेंज करत चला किंवा तुम्ही नखांना एक न्यूड किंवा फेंट कलरची नेलपेंट वापरा.
किंवा ट्रान्सपरंट नेल पेंट ही यूज करू शकता। त्याने काय होईल की तुमची नेल पेंट ही अर्धवट निघाल्यानंतर ही दिसून येणार नाही। अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या नखांची काळजी घेतली तर तुमचे हात ही सुंदर दिसतील आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी ही सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। ही टीप आहे ऑलवेज स्मेल गुड। आता बघा, तुम्ही जर एखाद्या प्रोग्राम साठी गेला, कुठे बाहेर गेलात आणि तुमच्या बॉडीचा जर घामाचा घाण वास येत असेल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही, म्हणजे ते अजिबात हायजीन वाटत नाही। त्यामुळे तुम्ही काय करा की तुमच्या सोबत एक परफ्यूम कॅरी करा। एवढाही डार्क परफ्यूम वापरू नका की ज्याने समोरच्यालाही तुमच्यापासून इरिटेट होईल। तुम्ही काय करा, एक छान असा माइल्ड परफ्यूम वापरा, जेणेकरून समोरच्यालाही तुमच्या सोबत बोलताना छान वाटेल। तर जी लास्ट टिप आहे, फॉलो युअर स्किन केअर रुटीन। ही टिप लास्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। तर तुम्ही डेली तुमचं स्किन केअर रुटीन हे फॉलो करा। हा रंग गोरा असू देत किंवा सावळा असू देत, याने काहीही फरक पडत नाही। फक्त तुमची स्किन ही स्पॉटलेस असायला हवी। तुमच्या स्किनवर पिंपल्स असतील, डार्क स्पॉट असेल, तुमची स्किन ही टॅन असेल, मग तुम्ही कितीही सुंदर राहायचा प्रयत्न करत असाल, छान टापटीप राहत असाल, तरीही तुमचा लुक हा इतकासा अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनचं वेळोवेळी रुटीन फॉलो करा आणि तुम्ही तुमच्या स्किनची वेळोवेळी काळजी घेत चला। स्किनला वेळोवेळी मॉइश्चराइज करा, तुमचं एक नाईट स्किन केअर रुटीन ठेवा, डेली मॉर्निंग स्किन केअर रुटीन तुम्ही ठेवा। त्याचबरोबर तुम्ही हेल्दी डाएट घ्या, आठवड्यातनं एकदा तुम्ही तुमच्या फेसला फेस पॅक लावा। अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन हे फॉलो करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।